हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपाकडून रक्षा खडसे, नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावं चर्चेत। सूत्रांची माहिती। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल। शेख हसीना मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार। विविध देशांचे प्रमुख शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। एनडीए सरकार जास्त दिवस चालणार नाही। ममता बॅनर्जींचं मोठं विधान। सीएए, एनआरसी एनडीए सरकारला रद्द करावं लागेल। ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। सोनिया गांधींची काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड। काँग्रेसच्या सर्व खासदारांचा एकमतानं निर्णय। सोनिया गांधी यांची सलग 5व्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड। नरेंद्र मोदी ढोंगी संविधानाबाबत लोकांनी झिडकारल्यानंतर संविधानाची प्रत मस्तकी लावली। संजय राऊतांची टीका। अजित पवार गटाकडून काँग्रेस केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रफुल्ल पटेल उद्या मोदींसोबत शपथ घेणार। शिंदे गटाचा एक मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मंत्रिपद कोणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटनुसार होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटाचे खासदार आग्रही। शिवसेनेत मंत्रिपद कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील। खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। निराशेतून किंवा भावनेच्या भरात सरकारमधून मोकळं करा असं बोललो नव्हतो। माझ्या मनात स्ट्रॅटेजी होती, ती अमित शहांना सांगितली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली। लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यातून हद्दपार केला। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। महायुतीत काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला। मित्रपक्षांना सोबत घेण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं विधान। लोकसभा निवडणुकीत पक्ष फोडाफोडीचा अजेंडा चालला नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। ठाकरे गटाचे 2 खासदार शिंदेंसोबत संपर्कात। 6 खासदारांना जमवून विकास कामांसाठी मोदींना पाठिंबा देणार। नरेश म्हस्केंच्या दाव्यानं खळबळ। नरेश म्हस्के अपघाताने खासदार अंगातला थिल्लरपणा कायम। एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळापट सुरू। नरेश म्हस्केंच्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंचा पलटवार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।